यानंतर नालासोपाऱ्यामधून एक धक्कादायक बातमी आहे। नालासोपाऱ्यात रेल्वेच्या टीसीनं दादागिरी केली आहे। रेल्वेमध्ये मराठी बोलणार नाही असं मराठी दाम्पत्याकडून लेखी हमी घेतल्याचा आरोप आहे। मराठी एकीकरण समितीनं हा आरोप केलाय। रितेश मौर्य असं टीसीचं नाव असल्याची माहिती मिळतेय। ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे आमचा एकच प्रश्न आहे साहेब, आमचा एकच प्रश्न आहे, हे सगळे कायदेशीर पेपर वगैरे आम्ही अनेक वर्षी करतो। मोबाईल द्या इकडे। मोरिया कुठे आहेत त्यांना येऊन समोर बोलवायचं आता आणि सस्पेंड त्याला करायचं आहे, तेव्हा आमची म्हणणार आहे। एकच मागणी आहे आमची, कारण एक गेल्या 1.5 तासापासून एक पीसीची आम्ही सगळे बसलोय वाढवतो। इतका संयम राजकीय पक्ष असते ना, तुमचं ऑफिस राहिलं नसतं। हे संयम फक्त आम्ही स्थानिक मराठी भूमिपुत्र पोलिसांना आणि तुम्हाला सहकार्य करायचं, कारण ही प्रॉपर्टी आमची आहे, आमच्या करोड रुपये पैसा आहे, म्हणून आम्हाला नुकसान करायचं नाही। प्रभाकर कुडाळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रभाकर, महाराष्ट्रामध्ये मराठी दाम्पत्याकडून रेल्वेत मराठी बोलणार नाही अशी हमी लिहून घेतली असा आरोप केला गेलाय। नेमकं काय घडलं आणि हे जे घडलं ते अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल। नक्कीच हे जे धक्कादायक प्रकरण आहे, हे जे प्रकरण आहे हे रविवारचं आहे। रविवारी जे अमित पाटील आणि त्याची पत्नी ही नालासोपारा रेल्वे स्थानकातून जात असताना जे मौर्य आहेत टीसी रितेश मौर्य यांनी त्यांना अडवलं आणि त्यावेळेला अमित पाटील यांनी त्यांना मराठीमध्ये बोलण्यास सांगितलं। त्यावेळेला त्यांनी हम इंडियन है, हम हिंदी में बोलेंगे, रेल्वे में मराठी नहीं चलेगा अशी त्यांना धमकी एक प्रकारे दिल्याचा आरोप जो आहे गोवर्धन देशमुख यांनी केलेला आहे। आणि त्यानंतर त्या दाम्पत्याकडून त्यांना टीसीच्या कार्यालयामध्ये बसवणं, आरपीएफचं जो कार्यालय आहे त्यामध्ये तिथे बसवण्यात आलं आणि तिथून त्यांना लिहून घेण्यात आलं की आम्ही मराठी बोलण्याचा आग्रह धरणार नाही असं। आणि त्या एका पोस्टवरून दिसत आहे आपल्याला, ते लेटरही एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। आणि त्यावरून काल सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे अध्यक्ष आहेत गोवर्धन देशमुख यांनी नालासोपारा टीसी कार्यालयात जाऊन जाब विचारला आणि हे अशा प्रकारे जी दादागिरी आहे ही चालणार नाही असं हे ठणकावून सांगितलं। याबाबत आक्रमक भूमिका जी आहे महाराष्ट्र एकीकरण जी समिती आहे त्यांनी घेतलेली आहे। सध्या आता पश्चिम रेल्वेकडून अधिकृत असं कुठलाही दुजोरा आलेला नाहीये, मात्र यावर चौकशी करणार असं सांगण्यात आलेलं आहे। प्रज्ञा, ठीक आहे प्रभाकर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि या सगळ्या संदर्भात मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण जाणून घेऊया। आमचे अमित पाटील नावाचे एक मराठी प्रवासी आहेत, रेल्वेचे प्रवासी, मुंबई ते नालासोपारा प्रवास करत होते। त्या ठिकाणी पती पत्नी जात असताना रेल्वे टीसीने त्यांना अडवलं। तिकीट तपासणीसाठी त्यांना विचारणा केली, तिकीट त्यांनी मोबाईलमध्ये दाखवलं, परंतु त्या ठिकाणी तो थोडा वेळ लागत असल्यामुळे जो हिंदी भाषिक टीसी होता तो काहीतरी बडबडला। अमित पाटील यांनी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही जे बोलताय ते मला कळत नाही, मराठीमध्ये कृपया बोला। तर त्यावर त्या टीसीने त्यांना उद्धट उत्तरे दिली आणि खोटी धमकी दिली की तुमच्यावरती गुन्हा नोंद करू, आमच्या कार्यात अडथळा आणला म्हणून गुन्हा नोंद करू, आणि त्या ठिकाणून त्यांना घेऊन गेले। हा प्रकार सगळा त्यांच्या पत्नीने पाहत असताना मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला सुरक्षेसाठी, परंतु त्यांना देखील धमकी दिली, दोघांना घेऊन गेले, बेकायदेशीरित्या डांबून ठेवलं गेलं आणि मोबाईल हिसकावून तो व्हिडिओ डिलीट केला, पुरावे नष्ट केले आणि त्यांच्याकडून जोर जबरदस्ती दादागिरी करून, गुंडगिरी करून लिहून घेतलं की यापुढे मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये मागणी करणार नाही असं या अमित पाटील यांच्याकडून लिहून घेतलं। आणि मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे, आपण पाहू। रेल्वे भरतीच्या बाबतीत अनेकदा आंदोलनं केली, कारणच असं होतं की रेल्वेमध्ये ज्या काही भरती होतात, विशेषतः महाराष्ट्र राज्यासाठी ज्या भरती होतात त्या महाराष्ट्रातल्या मुलांना कळतच नाही, कारण त्याच्या जाहिराती कुठेतरी दुसऱ्या पेपरमध्ये येतात आणि ते परराज्यातले परप्रांतातले लोक येऊन इथे त्या पोस्टवर येऊन बसतात। खरा मूळ प्रॉब्लेम तिथेच आहे। आमची मागणीच अशी होती की महाराष्ट्रामध्ये जी काही रिक्त पदं होती किंवा ज्या काही भरती होती ते महाराष्ट्रातल्याच मुलांना मिळायला पाहिजेत, असा कायदा होणं गरजेचं आहे। इतर राज्यामध्ये तो कायदा होतो तर महाराष्ट्रात का नाही? जर तो कायदा झाला तर हे जे संघर्षाचे प्रकार घडत आहेत ते होणार नाही, कारण तिकडून येणारा जो परप्रांतातून येणारा जो टीसी असो किंवा अन्य कोणी असो, तो त्याला मराठी येत नाही, इकडच्या स्थानिकांना मराठीची अपेक्षा असते आणि जर मराठीत बोला म्हणून सांगितलं तर तो नम्रपणे तेही सांगत नाही की मला मराठी येत नाही, तो उद्धटपणे सांगतो आणि तिथून संघर्ष सुरू होतो। खरं तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शासनाने, केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे, कारण हा प्रश्न आता जरी छोटा वाटत असेल तर भविष्यात हा मोठा होऊ शकतो, तो एक संघर्षाचा विषय होऊ शकतो आणि शासन ह्याला जबाबदार आहे। शासन मताच्या लाचारीसाठी अशा संवेदनशील प्रश्नांमध्ये लक्ष घालत नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एकमेव संघटना आहे की स्पष्ट ती रोखठोक
बोलते, स्पष्ट भूमिका मांडते आणि राज ठाकरे साहेबांच्या हातात जर जनतेने सत्ता दिली तर हे सगळे प्रश्न जे आहेत ते सुतासारखे सरळ संपतील. त्यामुळे अभिजाततेचा दर्जा मिळाला तरी सुद्धा मान सन्मान मराठीला कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.